आयोजन आपण पाहतोय आणि ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी ज्याची कार्यकारिणी नक्कीच आपल्यापर्यंत मी पोहोचवेन. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय संदेश आणि नितीन. तर सलमीचा पहिल्या षटकातली जबाबदारी ते मात्र देवेन याच्याकडे हाताळण्यात आलेले आहे. इथे मात्र पावलांचा वापर करून हा चेंडू खेळलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी एका धावेने अकाउंट ओपन केले फलंदाज संदेश भोईर याने आणि एका धावेने अकाउंट ओपन होते जेव्हा नंबरने सरवले या संघाचं. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये नक्कीच हे दाखवलं जाते. इथे मध्ये कालपेचे सारे चिन्ह निघून जाते बॅकवर्ड स्किल रिझन मधून सीमा पर चौकार. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. खरं तर हा फुलटा चेंडू होता टर्न केलेला होता बॅकवर्ड स्किल रिझन मध्ये. हा चौकार वसूल करताना फलंदाज नितीन चौकाराने आपला अकाउंट ओपन करताना चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. इथे मात्र चेंडूला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून टोलला आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. आणखीन एक चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार नितीनच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चौकाराने संघाची धावसंख्या वाढते. धावपलीकडे 9 धावा. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जनमन सरवली संघ आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी. अध्यक्ष दिना सकाराम पाटील साहेब. उपाध्यक्ष माजी सरपंच अंजूरचे उमाकांत सकाराम पाटील साहेब. हरीश कैलास माली सचिव रमाकांतजी गरज खजिनदार. राजेश किशन पाटील सदस्य. निवृत्ती पाटील सदस्य. बालाजी मात्रे आपला लाडका बाजा. अमृत मात्रे सदस्य. ॲडव्होकेट सुशांत साहेब सदस्य. श्रीकांत भाई सदस्य. देवानंद पाटील सदस्य. ही कार्यकारिणी आपल्याला ओमकार युवा सेवा संस्थेची पाहायला मिळते आणि त्यांची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. देव यांना पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म उर्ध स्टंप. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे लॉंग लेग रिजन मध्ये आणि चेंडू निघून जाते सीमा पार. आणखीन एक चौकार सलग 3 चेंडू मध्ये 3 चौकार. चौकारची तिकडी पूर्ण करताना नितीन हा फलंदाज. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. धावपलीकडे 13 धावा. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. अगदी चौकारामध्ये डील करताना सध्या नितीन फलंदाज पाहतोय. चौकाराची तिकडी त्यांनी पूर्ण केलेली आहे. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार ज्याला चौकारांची हॅट्रिक सुद्धा आपण म्हणू शकतोय. धावसंख्या 13 पाहायला मिळत आहे. पावसाच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलताना फलंदाज नितीन. रिव्हर्स फटका केलेला. इथे मात्र आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर साधता नाही. बॅकवर्ड शॉर्ट अँड रिझनला चेंडू अडवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने संघाची धावसंख्या 14 वर पोहोचते. ओवली संघाचा संघनायक आणि चौदरपाडा संघाचा संघनायक आपण जर आला असेल तर संपर्क साधायचा आहे. ओवली संघनायक आणि नक्षत्र इंटरमध्ये चौदरपाडा संघाचा संघनायक. आपण जर इथे उपस्थित असाल प्रतिनिधी संघनायक अथवा प्रतिनिधी तर आपण संपर्क साधायचा आहे. फ्रंटलाईन गोलंदाज देवेन महागडा ठरतोय. पिलमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते आपण पाहू शकता. एक तर क्षेत्रक्षकामध्ये 38 सर्कलमध्ये मिडॉनला तैनात केला गेलेला आहे.
इथे मग आता क्लीन बॉल फुलटा चोरा क्लीन बॉल आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय पहिला हादरा बसतोय जयनवन सरवले या संघाला. पहिला फलंदाज बाद होऊन फेअरमध्ये परतताना संदेश भोईरच्या रूपाने आपण पाहतोय. बाद होण्यापूर्वी फक्त आणि फक्त एका धावेचे योगदान त्याला देता आलेलं आहे. आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकता. खरं तर फुलटाच चेंडू होता मग फुलटाच चेंडूवर नक्कीच क्लीन बॉलच्या रूपाने बाद होताना. चौदा धावसंख्येवर पहिला फलंदाज डगॉटच्या आश्रयाला नवीन बॅटर आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी येतोय. सरुली संघाकडून अवी चौधरी संदेश भोईर बाद झालेला आहे. नितीन पाटील खेळपट्टीवर आणि त्याला साधण्यासाठी नवीन फलंदाज आता मात्र अष्टपैलू खेळाडू अवी चौधरी खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सागर पाटील येतोय. तर समोर जाईल फलंदाज नितीन पाटील जो 3 चौकारच्या मदतीने वैयक्तिक 13 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. याने त्याच्या दोन्ही संघांनी संपर्क साधायचा आहे. नक्षत्र म्हणजे चौदरपाडा संघाचा संघनायक आणि ओवली संघाचा संघनायक. सागर पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या पालमध्ये पावलाचे षटक समाप्तीनंतर विखुरले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. इथे मात्र शपलून खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय. तो म्हणजे एक धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजांना. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. धाव प्लेकडे 15 धावा. आपण सामनामध्ये जहानवन सरवली विपक्ष सुमित कुमार केवनी दिवे या दोन संघामध्ये. सुमित कुमार केवनी दिवे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. तर टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जहानवन सरवली संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र मिस्टाईन फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खोली कॉट अँड बॉलच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद जर्मन सरवले या संघाचा. सरवले संघाला अवी चौधरीच्या रूपाने. न्यू बॅटर सुजल भोईर आता मात्र मैदानामध्ये येतोय. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे पाहायला मिळते. हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशावर कॉलिंग दिली होती. खरं तर हा झेल माझा आहे नक्कीच असं स्वतः गोलंदाज म्हणाला होता. आणि हे कॉलिंग खूप महत्त्वाचं असतं. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये रनिंग बिटवीन विकेटसाठी कॉलिंग महत्त्वाचे आहे त्यामुळे झेल घेण्यासाठी कॉलिंग महत्त्वाचे आहे. कॉलिंग जर नसेल तर नक्कीच तालमेल पाहायला मिळतं आणि त्यामुळं कधी कधी ॲक्सिडेंट ही अपघाती पाहायला मिळतात. इथे मध्ये चांगली कॉलिंग सागर पाटील यांनी केली होती. इथे मात्र पाहिला आणि सोडून दिला. पंचांचा देखील वाईट चैसळ होत आहे. अव्वल धावेमध्ये भर आणि अव्वल धावणे संघाची धावसंख्या 16 वर पोहोचते. दुसरं षटक मार्ग असते. सागर पाटील दुसरं षटकात बोलतोय. सुमित कुमार केवनी दिवे या संघाकडून. सामना करेल फलंदाज सुजल भोईर. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी समोर खेळलेल्या चेंडूला डेममध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करून फेकी करेल जयेश पाटील. तोपर्यंत इथे सुजल भोईर आपलं एका धावेने अकाउंट ओपन करतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या 17 वर पोहोचते. आपण सानुपाते जयनवन सरवली विपक्ष सुमित कुमार केवनी देवी या दोन संघामध्ये.
इथे मध्ये चौकार आपल्याला म्हणतोय स्केअर ऑफ द विकेट हा चौकाराने धावसंख्या देखील येतो आकार धावसंख्या 4ने पोहोचते ते 21 वर. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशावर फटका खेळला गेला होता कट केलेला चेंडूला. नितीनच्या बॅटमधून हा चौथा चौकार पाहायला मिळतोय आणि चौकाराने संघाची धावसंख्या 21. दोन फलंदाज बाद झाले संदेश भोईर आणि अवी चौधरी आणि दोन्ही फलंदाजांना फक्त एका धावेचं योगदान देता आलेलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला नितीन पाटील चांगली फलंदाजी करतोय. इथे मात्र पलटी शॉट रिव्हर्स स्वीप आपण पाहतोय या फलंदाज नितीनच्या माध्यमातून. मात्र प्रॉपर टायमिंग साधलं नाही. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 22 वर पोहोचते. 2-2. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना जयवंत सरवली विपक्ष सुमित कुमार केवनी देवी या दोन संघामधील सामना पाहायला मिळतोय. यानंतर जे दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं आहे ओली संघाचा संघनायक आणि चौधरपाडा संघाचा संघनायक. इथे मात्र मिस्टाईम फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. येस सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होतोय फलंदाज सुजल भोईर याचा खेळ. तिसरा फलंदाज बाद जयवंत सरवले या संघाचा. गावदी ओली विपक्ष नक्षत्र इंडियामध्ये चौधरपाडा गावदी ओली संघ संघनायक इथे आलेला आहे. तर नक्षत्र इंडियामध्ये चौधरपाडा संघाचा संघनायक आपण देखील रिपोर्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदी ओली विरुद्ध नक्षत्र इंडियामध्ये चौधरपाडा या दोन संघामध्ये. ज्या संघाचा संघनायक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. पॅनल्टी दिली जाईल. गावदी ओली संघाचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नवीन फलंदाज आपण पाहतोय सागर भोईर आता मात्र खेळपट्टीवर येतोय. 22 वर 3 अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये बदल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फिरकी गोलंदाज करण पाटील कमी वयामध्ये नक्कीच एक चांगली कामगिरी त्याच्या पाहायला मिळते. अरविंद पाटील यांचे सुपुत्र आहेत सायडम गोलंदाज. या अगोदर अरविंद पाटील यांना आपण नेहमीच केवनीदेवी संघाकडून पाहायचो आणि मित कुमार या सिटी संघाकडून नक्कीच त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यांचे सुपुत्र सध्या नक्कीच करण पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. नितीन पाटील आणि सागर भोईर जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी सुरुवात करेल गोलंदाज करण पाटील. इथे मात्र बॅकफुला जाऊन चेंडूला बिरकावून दिलेलं आहे. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन पाहायला मिळते. नितीन पाटील याची गेली संपुष्टात. चौथा फलंदाज बाद होतोय नितीन पाटीलच्या रूपाने. आपण बघू शकता रिप्लेमध्ये. खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चांगले क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळालं होतं. अगदी लपेटलं होतं. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्याला लपेटून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. मात्र सीमारेषा क्लिअर करता आली नाही. आणि चांगली इनिंग खेळल्यानंतर 18 धावांचं योगदान दिल्यानंतर नितीन पाटीलला बाद होऊन पॅलमध्ये परतलेलं आहे. करणने मात्र आपल्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेलं आहे. विकेट टेकर गोलंदाज म्हणून नेहमीच करण पाटीलकडे बघितलं जात आहे आणि त्याने भरपूर वेळेला नक्कीच आपल्या संघाला निराश केलेलं नाही. नवीन फलंदाज हर्षद चौधरी. करण पाटील यांचे पिताश्री नक्कीच अरविंद पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यायापडे आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज हर्षद चौधरी आपण पाहतोय 6व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेले आहेत. इथे माझं सरळ बॅटने अगदी क्रॅकिंग शॉट आपण पाहतोय. मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण जेवढा चांगला फटका होता तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावीने आपला अकाउंट ओपन करतो फलंदाज हर्षद चौधरी आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाढत आहे. धाव प्लेकर 23 धावा 23.
23 लॉस फॉर द 4 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक देवीने येण्यात आलं होतं, दुसरं षटक सागर पाटील येण्यात आलं आणि तिसरं षटक आता जबाबदारी इथे मध्ये करण पाटील याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. इथे मात्र आपण पाहतोय मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय पण एकच धावेवर फलंदाजांना समाधान मानावं लागेल. धावसंख्या सिंगल निवडते. नक्कीच हे रिप्लेमध्ये अल्ट्रा स्लो मोशनमध्ये ही गोलंदाजी जी ॲक्शन दाखवली जाते अतिशय सुरेख गोलंदाजी ॲक्शन पाहायला मिळते. फिरकी गोलंदाज आणि अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी ॲक्शन असते त्याप्रमाणे ॲक्शन आणि टेलिकास्टही पाहायला मिळते. धावसंख्या 24. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेलं आहे सीमा पार. हर्षद चौधरी याच्या बॅटमधून हा ब्लास्ट षटकार. धावसंख्या 6 वेगाने वरते धावफलक 6 वाढून होती ती 30 धावा. हर्षद यांनी षटकऱ्याने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या 30. तिसरं षटक मार्गस्थ असताना नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदी ओली विरुद्ध नक्षत्र इंटरप्राइजेस चौदरपाडा या दोन संघामध्ये. गावदी ओली संघाचं आगमन येथे झालेलं आहे. नक्षत्र इंटरप्राइजेस चौदरपाडा संघ नाही आपण रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि ज्या संघाचा संघ नाही का रेट रिपोर्ट करेल त्या संघाला मात्र धावन पेनल्टी दिली जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. हा षटकार नाही. षटकारानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळते. वारंवार पलटवार करताना करण पाटील हा गोलंदाज. चौथा फलंदाज सॉरी पाचवा फलंदाज बाद होऊन बॅलमध्ये परतताना आपण बघतोय धावसंख्या स्थिर धावफलकावर 30 धावा. नवीन फलंदाज नितेश चौधरी 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. संदेश भोईर, नितीन पाटील, अविर चौधरी, सुजल भोईर आणि हर्षद चौधरी हे फलंदाज बाद झालेले आहेत. सागर भोईर अजूनही खेळपटूर आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज नितेश चौधरी खेळपटूर आलेला आहे. 30 धावसंख्येवर निम्मा संघ गारत. 5 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला. पहिला फलंदाज 14 या धावसंख्येवर, दुसरा फलंदाज 15 धावसंख्येवर, तिसरा फलंदाज 22 या धावसंख्येवर, चौथा फलंदाज देखील 22 या धावसंख्येवर आणि पाचवा फलंदाज नुकता 30 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. फॉलो विकेट्स नक्कीच याप्रमाणे आपल्याला या इनिंगमध्ये पाहायला मिळतात. इथे मात्र फोर्स केलेल्या चेंडूला सरळ शॉर्ट एक्स्ट्रा गुरिजांच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाज जाईल तंबूच्या आश्रयाला. तू चल मैया या अशी स्थिती आपण पाहतोय जनमन सर्वली संघाच्या फलंदाजांची. सहा फलंदाज बाद झालेले आहेत. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे 30 धावा. गावदे ओली संघाचा संघ एकदा आलेला आहे. या नक्षत्र चौदरपाडा संघाचा संघ नाही का आपण संपर्क साधायचा आहे.
फलंदाज कल्पेश पाटील आणि शेवटचे षटक घातल्याची जबाबदारी इथे मात्र ज्युनियर जयेश पाटील याच्याकडे सोपवण्यात आलेले आहे. सुरुवातीच्या कालामध्ये आपण बघितलेलं जयेश पाटील ज्युनियर पहिले षटक नेहमीच केवणीदेव संघाकडून हाताळताना आपल्याला पाहायला मिळत होता, पण ते आता सध्या आपण पाहतोय त्याच्या हातामध्ये शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली गेलेली आहे. जयेश पाटील तर सामनावीर सागर पाटील. न्यू बॅटर कल्पेश नॉर्थ स्ट्रिंगला पाहायला मिळतोय, मात्र सामोर जाईल फलंदाज सागर भोईर जो वैयक्तिक एक या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे मात्र स्टँडर्ड डिलेवर खडे हा फाटका केल्यास सागर भोईर अखेर पाठवतोय या चिनुला सीमाच्या बाहेर षटकार. रिप्लेमध्ये क्लिअर नेट टेलिकास्टसाठी ते अल्ट्रा स्लो मोशनमध्ये हा नक्कीच रिप्ले दाखवला जातोय. समोर फटका केलेल्या स्टँड अँड डिलेवर खडे धावसंख्या 6 ने वाढते धावफलकावर 36 धावा 36. हानेमारीचे षटक आणि हानेमारीच्या षटकामध्ये जयेश पाटीलचं स्वागत देखील हानेमारीच्या फटक्याने केलेलं आहे सागर भोईर याने. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालं गावदेवी ओवली विपक्ष नक्षत्र इंटरपाचे चौदरपाडा या दोन संघामध्ये गावदेवी ओवली संघाचे ते आगमन झालेलं आहे, तर नक्षत्र इंटरपाचे चौदरपाडा संघ नाही का आपणही संपर्क साधायचा आहे. तर दोन्ही संघाचं आगमन झालेल्या इनिंग ब्रेकमध्ये गावदेवी ओवली आणि नक्षत्र इंटरपाचे चौदरपाडा या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. इथे मात्र पाहिलं आणि सोडून दिलं, पंचांचा इशारा वाईट येतोय. अव्वांतर धावणे संघाची धावसंख्या 1 ने वाढते 37 वर पोहोचते. शेवटचे षटक मार्गस आहे. आपण सामना बघतोय जनमन सरवली विपक्ष सुमित कुमार दिवे या दोन संघामध्ये. जयेश पाटील व्हीआयपी टाईज इन करून बोलताना राईट आर्म उर्ध स्टंप गोलंदाज हाताळतोय. इथे मात्र इनसाइड आउट फटका फसला होता, मात्र सेफ लँडिंग होते. तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेच्या अधिक नाही. धावसंख्या 38-38. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. जयेश पाटील शेवटच्या षटकात आलतोय सुमित कुमार दिवे संघाकडून. यावेळी सामना करेल फलंदाज कल्पेश पाटील. स्ट्रायकर इनला आता मात्र पाहायला मिळतोय. नितीन पाटीलचे बंधू आहेत, नक्कीच आपण पाहतोय. इथे मात्र दिशा भरकटले या स्क्वेअर चेंडू, पंचांचा इशारा वाईट चाललेला आहे. अव्वांतर धावीने संघाची धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या 39 वर पोहोचतोय 39. रेग्युलर फॉर्मेटमधील हा तिसरा सामना आजच्या दिवसामधील पाहतो आणि एकूण जर विचार केला तर 6वा सामना आजच्या दिवसामधील पाहायला मिळतोय. या अगोदर 40+ 3 सामने आपल्याला पाहायला मिळाले होते. इथे मात्र फोर्स केलेल्या चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक मात्र सरळ मिड विकेटच्या हातामध्ये आणि विकेटचा पतन फलंदाज बाद कल्पेश पाटील याची गेली संपुष्टात. सातवा फलंदाज बाद झालेले. नवीन बॅटर आता मात्र परेश माली पाहायला मिळतोय. या सागर भोईर अजूनही खेळपट आहे जो वैयक्तिक 8 धावसंख्येवर फलंदाजी करतोय, ज्यामध्ये एक उत्तुंग षटकाराचा समावेश आहे.
39-7 अशी स्थिती सध्या आपण बघतोय जन सरवले या संघाची. पंचांचा नो बॉलचा इशारा होता आव्हान तर धाव नो बॉलच्या रूपाने 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावपल्यामध्ये जोडल्या जातील आणि 2 धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते धावपलकावर 41 धाव 41. धावसंख्या 41 7 बाद 41 शेवटचे षटक मार्ग असताना फ्रीट चेंडू आहे. पाहूया फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का आणि फ्रीट खेळण्याची संधी सागर भोईर याच्याकडे चालून आलेली आहे. उलटा चेंडू होता समोर खेळलेल्या चेंडूला फ्रीटचा हवा तसा फायदा उचलता आला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र मैदानी पंचांनी रनआउटसाठी तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतलेली आहे. ग्रीन सिग्नल फलंदाज सुग्रीव आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. नॉट आउट तिसऱ्या पंचाचा इशारा येतोय. या 2 धावने संघाची धावसंख्या 43-43. शेवटचे षटक मार्गस आहे आणि शेवटचं लांब लचक षटक सध्या आपल्याला पाहायला मिळते कारण हे षटक लांबलं जाते. 2 वाईट 1 नो चेंडू या षटकामध्ये हाताळला गेलेला आहे. शेवटचे षटक जयेश पाटील ज्युनियर हाताळतोय तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज सागर भोईर. जयेश पाटील टू सागर भोईर. इथे मात्र बॅटच्या टोलला लागतो खरं तर मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. या लॉप करण्याचा प्रयत्न होता फलंदाज सागर भोईर याचा मात्र बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नव्हता. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर धावपलकावर 43 धाव 43. लॉस फॉर द 7 विकेट. हे अल्ट्रा स्लो मोशनमध्ये देखील दाखवलं जाते. प्रिन्स मीच्या माध्यमातून खरं तर या कॅमेऱ्याचा वापर सर्वप्रथम 10PL मध्ये केला गेला होता. इथे मात्र पाहिलं आणि जाऊ दिलं. पंचांचा देखील इशारा वाईटचा येतोय. स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या सिंगलने 44 वर पोहोचते. लांब लचक षटक आपण पाहतोय. तब्बल 9 चेंडू हाताला गेलेले आहेत. अगदी बजरंगबलीच्या शेपट्याप्रमाणे षटक लांबच चाललेलं आहे. इथे मात्र फुलटाच चेंडू आहे. मिस्टाईंग फटका आहे. 3-3 शतकी चेंडू झेपावत आहेत. प्रयत्न चांगला पाहायला मिळत पण प्रयत्नांना यश येत नाही. तोपर्यंत धावांची लयलूट करताना फलंदाज आपण पाहतोय. तब्बल 3 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत आणि 4थी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला गेलेला आहे आणि आपण पाहू शकता रॉंग इन थ्रो. 4 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. या 4 धावने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 4 ने वाढवून होती. धाव प्लेवर 48 धाव 48. रनआउट रूपाने फलंदाज बाजूला 3 धावा. 4थी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज रनआउट होतोय. धावसंख्या 47 आपण पाहतोय. आणि इथे मात्र आव्हान ठेवलं गेलेलं आहे 48 धावांचं सुमित कुमार केवणे दिव्या संघासमोर. तर बोलू आपण टॉस कडे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल.
नक्षत्रमध्ये चौदरपाडा आणि गावदी ओवली या दोन संघामधील सामना असणार आहे. या दोन संघामध्ये स्वर्गीय संतोष स्मृती टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. संतोष पाटील जिल्हा परिषद अंजूर गट सचिव आणि त्यांच्यासोबत काथोड पाटील साहेब शाखा प्रमुख या दोन मान्यवरांच्या सोबत असता टॉस केला जाईल. टॉस बॉक्स आपण पाहतोय स्वर्गीय संतोष मूर्ती टॉस बॉक्स आणि या टॉस बॉक्स मध्ये हा टॉस केला जाईल. खेळणारे संघ आपण पाहतोय एका बाजूला नक्षत्र म्हणजे चौदरपाडा तर दुसऱ्या बाजूला गावदी ओवली. हे कॉईन नक्कीच आपण पाहू शकता. एका बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपल्याला पाहायला मिळतात तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय महेंद्रदादा चषक. महेंद्रदादा कॉल आहे आणि स्वर्गीय हा टॉस पुन्हा एकदा केला जाईल. महेंद्रदादा पुन्हा एकदा कॉल आहे आणि स्वर्गीय महेंद्रदादा झालेले आहे. गावदी ओवली संघाने टॉस जिंकले. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सुरुवात व्हायची आहे. गावदी ओवली संघाने सर्वप्रथम ह्या क्रिकेट स्पर्धेचे जे आहे आपण पदे स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2024 आणि स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पदे विनामूल्य ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळते. कारण या स्पर्धेमध्ये तब्बल 12 बाईक आणि 9 रेफ्रिजरेटर ही मेजवानी आहे. आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर केलेलं आहे आणि फ्री एंट्रीमध्ये एवढी चांगली टुर्नामेंट खेळणं म्हणजे खरंच आम्हाला म्हणजे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. टॉस आपण जिंकले. टॉस जिंकल्यानंतर 4 षटकांचा सामना असेल. काय निर्णय असेल? फिल्डिंग प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना चौदरपाडा चांगला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावा रोखण्याचा आपला प्रयत्न असेल आणि कोणते गोलंदाज असतील त्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? 40 ते 45 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. अजय असेल, साहिल असेल, पवन असेल, जतीन असेल यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील. आणि वंडरबाप भिवंडी जयेश पाटीलाचं प्लेइंग 11 मध्ये असेल? हो नक्कीच. त्याच्याकडून काय अपेक्षा असेल? त्याच्याकडनं प्रत्येक मॅचला अपेक्षा असते. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. चौदरपाडा संघाने एक टॉस आपण गमावलेला आहे. सर्व आपलं नक्कीच मालकुले क्रीडांगणामध्ये हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. हे आयोजन जे केले गेले आहे नक्कीच आपण पदे फ्री एंट्री टुर्नामेंट आणि प्रथमच भिवंडी तालुक्यामध्ये ग्रामीणमध्ये अशा प्रकारे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. तर या आयोजनाविषयी काय म्हणाल? नक्कीच खूप छान असं आयोजन केलेलं आहे आणि क्रिकेटला एक चांगले दिवस हे दिनकर दादांनी दाखवलेले आहे. त्याबद्दल त्यांच्या टीमचे आयोजकांचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. आणि बाकीचे जे टुर्नामेंट होतात मोठ्या मोठ्या नावांनी टुर्नामेंट खेळवल्या जातात बट खूप मोठी एंट्री तिथे असते. कुठलाही संघ तिथे खेळू शकत नाही. बट दिनादाच्या माध्यमातून इथे सर्वांना खेळण्याची संधी मिळालेली आहे आणि एवढं मोठं बक्षीस त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांचा आमच्या टीमकडून आणि आमच्या गावाकडून त्यांना शुभेच्छा आहेत. तर नक्कीच फ्री एंट्री टुर्नामेंट आहे. आपण बघतोय बक्षिसांची खैरात आहे आणि आणखीन एक गोष्ट आवर्जून ज्या गोष्टीचा उल्लेख करावा लागतो. अनेक मोठ्या स्पर्धा होतात, मोठे मोठे एंट्री फीज असतात. मात्र त्या स्पर्धेमध्ये कदाचित गणवेश नसतो. इथे गणवेश देखील दिला जातो. याबद्दल काय म्हणशील? तेच सांगतो. खूप छान आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजन पुन्हा भिवंडी तालुक्यामध्ये होईल असं मला वाटत नाही. कारण की खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात, खूप मोठी फीस तिथे आकारली जाते. बट असं आयोजन करणं हे कुणाचंही काम नाही. ते दिनादादांनी करून दाखवलेलं आहे आणि त्यांनी क्रिकेटचा एक चांगला प्लॅटफॉर्म प्रत्येक टीमला इथं दिलेला आहे. त्यांच्या माध्यमातून चांगले टुर्नामेंट इथे झालेले आहेत आणि यापुढेही त्यांनी अशा टुर्नामेंट करून क्रिकेटला एक चांगली दिशा देण्याचं काम करावं असं मी सांगतो. क्या बात आहे. चांगली प्रतिक्रिया आपण व्यक्त केली आहे. प्रथम फलंदाजी करायची काय किती टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न कराल? समोर एक चांगली टीम आहे तर एक 50+ जाण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यानंतर त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि ही टुर्नामेंटमध्ये जितकं पुढे जाता येईल तितकं जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. सामना सुरू होतोय. नक्कीच जाऊया आपण टॉस बॉक्सहून सरळ आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेंट बॉक्स. व्हॉइस ऑफ वेले जयवंत पाटील सर. धन्यवाद सर.
सामन्याला सुरुवात होत आहे। खरं तर सामन्याच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे। श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडानगरीमध्ये जमलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। पहिला चेंडू इथे गोलंदाजाच्या वतीने फेकला गेलेला आहे आणि इथे चॉप करत असताना फलंदाजाला आपण पाहिलंय पहिली धाव इकडे मिळालेली आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज अभि चौधरी याचा वापर सरवली संघाच्या वतीने केला जात आहे आणि दोन फलंदाज आपण पाहिलेले आहेत की जयेश आणि कुणाल। पुन्हा एकदा इथे फुललेंचा चेंडू सातत्याने हाताळतोय गोलंदाज अभि चौधरी। चांगली गोलंदाजी अभिची आपल्याला पाहायला मिळते। 47 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत। 48 धावांचे लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे। हा सामना जिंकण्यासाठी सुमित कुमार केवनी दिवे या संघाला समोर ठेवलेला चेंडू त्यावर समोरच्या दिशेने अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून सुरक्षित फटका खेळलाय फलंदाजाने। या वेळेस फलंदाज कुणालच्या बॅटमधून हा दर्जेदार फटकार चौकार। सुमित कुमार अँड कंपनी दिवे केवनी संघाचा जर विचार केला तर हे दोन्ही फलंदाज अत्यंत स्फोटक फलंदाज आहेत, विध्वंसक फलंदाज आहेत। यावेळेस स्वतःला स्ट्रेच करून खेळण्याचा प्रयत्न करायचा होता फलंदाजाला, परंतु अंतिम असं समजलं की काहीही न करता सुद्धा एक धाव आपल्या पदरात पडू शकते आणि तीच स्वीकारलेली आहे। या स्पर्धेमध्ये थेट प्रक्षेपण करणारी वाहिनी अर्थात भिवंडी तालुक्यातील अत्यंत दर्जेदार टेनिस क्रिकेट विश्वातील अत्यंत दर्जेदार थेट प्रक्षेपित करणारी वाहिनी प्रिन्स मूवीजच्या वतीने या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे आणि विशेषत्वाने या स्पर्धेसाठी त्याने एक कॅन्डिड कॅमेरा सुद्धा वापरला आहे, ज्याच्या वतीने आपल्याला अल्ट्रा स्लो मोशनच्या हरकती पाहायला मिळत आहेत। आणि अलीकडे टेनिस क्रिकेट विश्व बदललेलं आहे। टेनिस क्रिकेट विश्वाला पुढे नेण्यासाठी सन्मान्य दिनाजी पाटील साहेबांसारखे अनेक आयोजक समोर आलेले आहेत आणि लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर्सने सुद्धा या दुनियेमध्ये प्रचंड रंग भरलेला आहे। यावेळेस आणखी एक फुललेंचा चेंडू, काय गोलंदाजी करतायत गोलंदाज अभि चौधरी। खरं तर या अगोदर एका चेंडूची लेंथ त्यांची थोडी बिघडली होती, थोडा खरं तर अफवालीमध्ये कन्वर्ट करत असताना एक चौकार तिकडे मिळवला होता फलंदाज कुणालने। कुणाल आणि जयेश हे टेक्निकली दोन्ही साऊंड फलंदाज आहेत, चांगल्या फलंदाजीचं तंत्र त्यांच्याकडे आहे आणि अशातच त्यांच्या विरोधात इतकं शांत षटक हाताळणं हे अत्यंत कठीण काम आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये अभिने आतापर्यंत ते योग्यरीतीने केलेलं आहे। फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना यावेळेस लॅप स्विकचा फटका खेळतोय फलंदाज जयेश पाटील आणि मिळतील धावा 4। हा फटका दर्जेदार चौकार। संपले आणि धावपलकर धावा आपण पाहिला तर ते आहेत 11। 48 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी। 12.00 ची धावगती आवश्यक आहे इथे सुमित कुमार अँड कंपनी केवनी दिवे संघाला आणि 11 पर्यंत जाऊन त्यांचा डाव इथे पहिल्या षटकांच्या अंती इथे थांबलेला आहे। दोन्ही फलंदाज सेफ आहेत, ही महत्त्वाची आणि जमेची बाब असेल ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या दिवे केवनी संघासाठी। या अगोदर जी नाणेफेक संपन्न झाली गावदेवी ओवळी आणि त्यांच्या विरोधात नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा या दोन संघांदरम्यान चौदरपाडा संघाच्या संघनायकांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती अत्यंत चांगली आणि बोलकी प्रतिक्रिया आहे। बऱ्याचदा असं होतं की संघामध्ये कर्णधार कोण असावा, तर जयवंत पाटील सर दोन पद्धतीने विचार केला जातो। एक तर तुमच्याकडे फार चांगला खेळ आहे, तुम्ही अनुभवी आहात, तर मग तुमच्याकडे कर्णधार पद दिलं जातं
आणि याची दुसरी बाजू अशी असते, काही खेळाडू त्यांच्याकडे वाक्चातुर्य असतं, ते चांगले बोलत असतात, मग चांगल्या बोलणाऱ्या खेळाडूकडे सुद्धाही कर्णधार पद दिलं जातं. परंतु ज्या पद्धतीने इथे बोलकी प्रतिक्रिया दिलेली आहे चौदरपाडा संघाच्या संघनायकाने, त्यांचं कौतुक करायला लागेल. आणि अशा पद्धतीने बोलके कर्णधार ज्यावेळेस समालोचकाच्या समोर येतात त्यावेळेस समालोचकालाही वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यासाठी वाव मिळत असतो. अदरवाईज कर्णधार म्हटले की त्यांच्या प्रतिक्रिया ठरलेल्या असतात. या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी मिळाली, चांगलं आयोजन आहे, खेळण्यासाठी आनंद होईल आणि आयोजकांचे आभार. अशा पद्धतीने 4-5 खरं तर 4-5 पद्धतीची उत्तरं असतात. त्याचबरोबर डिप्लोमॅटिक आन्सर असतात. जितक्या शक्य असतील जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, अशा पद्धतीने डिप्लोमॅटिक आन्सर मिळत असतात. परंतु तुम्हाला ते डिफाईन करता आलं पाहिजे. एखादी स्टेटमेंट ॲज अ कॅप्टन तुम्ही दिलेली आहे तर ती तुम्हाला डिफाईन करता आली पाहिजे. यावेळेस फटका अत्यंत चांगला आहे. फुलल यांच्या चेंडूवर स्विचचा फटका फलंदाज जयेशाने दाखवला. स्वतःचा स्टान्स चेंज केला, बॅटची ग्रिप चेंज केली, बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं आणि वाऱ्याच्या वेगासहित पाठवून दिलेल्या खेळाडू कक्षाच्या पलीकडे षटकार. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना आणि सन्मान्य दिनाजी पाटील साहेब यांच्या वतीने हे क्रिकेटचं एक अतुलनीय पर्व तुमच्या आमच्या समोर आलेलं आहे. खरं तर अतुलनीय हा शब्द फार मोठ्या जबाबदारीनिशी मी वापरतोय, कारण ज्याची तुलना तुम्हाला करता येत नाही त्याला अतुलनीय असं म्हणतात. ज्याची कंपॅरिझन तुम्ही करू शकत नाहीत. एक स्टेटमेंट खरं तर या अगोदर मी वाचली होती की जी जयवंत पाटील अत्यंत महत्त्वाची असते, की मला असं वाटतं अर्जुनासाठी ती स्टेटमेंट होती, झाले बहु होतीलही बहु परी या समहा. आणि त्याच पद्धतीने हा क्रीडा सोहळा पुढे सरसवलेला आहे. काही टुर्नामेंट फ्री एंट्रीच्या आपण अनुभवलेल्या आहेत जयवंत पाटील सर, परंतु त्यामध्ये बक्षिसाच्या स्वरूपात 12-12, 13-13 बाईक ही जी संकल्पना आहे ही प्रथम आहे. त्यामुळे मग ही स्पर्धा अतुलनीय बनते. यावेळेस खांद्याचा अतिरिक्त वापर करत असताना गोलंदाज सागर भोईरला आपण पाहिलेलं आहे. पंच यावेळेस दोन्ही हात फैलावत आहेत आणि हा चेंडू पंचांच्या वतीने वाईड घोषित केला जातो. खूप अतिरिक्त उंची मिळाली होती या चेंडूवर आणि त्यामुळेच पंचांनी या पद्धतीने इथे हा चेंडू वाईड घोषित केलेला आहे. फलंदाजी करणारा संघ, गोलंदाजी करणारा संघ, विशेषतः सागर भोईर, तुमच्याकडे एक बिमर किंवा वाईडसाठी एक रिव्ह्यू अवेलेबल आहे. तुम्हाला जर पंचांच्या निर्णयाला आव्हान द्यायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. या अगोदरच आयोजकांच्या वतीने एक सक्त सूचना आली होती की दिलेल्या निर्णयाला जर तुम्हाला प्रतिकार द्यायचा असेल तर पंचांच्या शेजारी कोणी उभं राहणार नाही. तुम्ही सनदशीर मार्गाने हा शब्द आपण वापरूया. खरं तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये हा शब्द वापरला होता, सनदशीर मार्गाने, कायदेशीर प्रक्रियेने. आणि या पद्धतीचा जो तुम्हाला अधिकार मिळालेला आहे त्या अधिकाराने तुम्ही त्या निर्णयाला प्रतिकार करू शकता, त्या निर्णयाचा किंवा त्याला आव्हान देऊ शकता. याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आणखी एक चांगला फटका फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे, आणखी एक चौकार दरम्यान आलेला आपण पाहिलेला आहे. यावेळेस फलंदाज कुणाल स्ट्रायकिंग एंडला होते आणि हे दोन्ही फलंदाज असेच आहेत. या फलंदाजांना जर तुम्ही लवकरात लवकर बाद केले नाही तर मग धावसंख्येचा किती मोठा डोंगर असेल तरी ते लिलया चढत असतात, पार करत असतात. धावफलकाचा एव्हरेस्ट सर करण्यामध्ये ही जोडी अत्यंत प्रसिद्ध आहे. कुणाल पाटीलच्या नावावर मला असं वाटतं 7 हाफ सेंचुरीचा रेकॉर्ड आहे. त्याचबरोबर जयेश सुद्धा अत्यंत आक्रमकतेने खेळणारा फलंदाज आहे. टेक्निकली साऊंड फलंदाज ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो की ज्याचं तंत्र चांगलं आहे ती फलंदाजी पाहणं सुद्धा विलोभनीय असतं. सागर भोईर की ज्यांच्या नावावर ही गोलंदाजीमध्ये मला असं वाटतं लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाजांना लागोपाठ बाद करण्यामध्ये आणि ते सुद्धा मला असं वाटतं LBW बाद करण्याचा विक्रम सागर भोईर या गोलंदाजाच्या नावावर आहे. आणि त्यामुळे या गोलंदाजाकडे सुद्धा अचूकता आहे. आणि इतक्या चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात तुम्ही जर असे फटके खेळत असाल तर फलंदाजीमध्ये तुमचा क्लास काही वेगळाच आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर अल्ट्रा स्लो मोशनमध्ये खरं तर इथे पाहिलेले आहे. प्रथमेश थोडे असतायत.
26 ऑन द बोर्ड. यावेळेस पॅड मधून लॉफ्ट केलेला आहे. व्हॉट अ गुड लुकिंग स्ट्रोक. गॉट ऑल दी एलिमेंट्स अँड डिस्टन्स. व्हॉट अ ग्रेट इम्पॅक्ट इन बॅटिंग बाय बॅटर कुणाल. 6 मोर. सत्काराकडे आपल्यामध्ये प्रमुख उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. 32 धाबा धावपलकर आहेत. तर या सामन्यानंतर आपण सत्काराकडे वळणार आहोत. ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या आतमध्ये कॉल केले गेलेले आहे आणि त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता इकडे करून दिली जात आहे. अलीकडे हा सुद्धा एक बदल अत्यंत चांगला बनलेला आहे, कारण 12वे प्रतिनिधी त्याचबरोबर खेळाडू कक्षामधील काही प्रतिनिधी ड्रिंक्स ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये येत असतात आणि तो सुद्धा प्लॅनिंगचा एक भाग ठरू शकतो, कारण बऱ्याचदा मैदानाच्या आतमध्ये खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांच्या व्यतिरिक्त खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू उपस्थित आहेत त्यांच्याकडे बेटर प्लॅन असू शकतात. आझाद 11 कोळशेत संघाचे संघ सहकारी मला असं वाटतं या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला उपस्थित आहेत. तुमचं स्वागत आहे. आणि देवांश 11 चिंचपाडा तुम्हाला लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. देवांश 11 चिंचपाडा, त्याचबरोबर वरालदेवी ताडाळी, चौपाटी धाबा दांडी या दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती आहे वेळेचा अपव्यय न करता लवकरात लवकर आपल्याला दांडी चिंचपाडा. यस, आपण टी शर्ट स्वीकारलेले आहेत का? या लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. तुमच्या जर्सीज तुम्ही इकडे ॲक्वायर करा आणि दुसरी कोणतीही प्रक्रिया इकडे पूर्ण करायची नाही, कारण ही स्पर्धा विनाशुल्क आहे. आझाद कोळशेत तुम्ही जर तुमच्या जर्सीज नेलेले नसतील तर तुम्हीही मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा आणि तुमच्या जर्सीज तुम्ही स्वीकारा. आमच्या मुख्य प्रवेशद्वारातून तुम्ही आतमध्ये एंटर होऊ शकता. बंदिस्त अशा पद्धतीने खरं तर इथे व्यवस्था केली गेलेली आहे. बऱ्याचदा मग जर बंदिस्त व्यवस्था नसेल तर अनेक प्रेक्षक समालोचन कक्षाच्या अगदी समोर येत असतात आणि मग त्यांच्या चर्चांना फार उधाण येत असतं आणि त्याचा बराच अडसर समालोचकांनाही भोगावा लागतो. आपली स्पर्धा अधिकाधिक चांगली कशी होईल याकडे ज्यावेळेस अनेकांच्या नजरा लागतात, अनेकांचं कॉन्ट्रीब्युशन येतं, अनेकांचा मेंदू त्यावर कार्यान्वित होत असतो, त्यावेळेस ती स्पर्धा निश्चितच अत्यंत दिमागदार पद्धतीने साजरी होत असते, नावारूपाला येत असते. जयेश, यावेळेस जंटल पुश आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे उपस्थित. डीपमध्ये चेंडूवर आले, चेंडू अडवला, त्यानंतर फेकी केली जाईल. काखा उतरलेले आहेत. हा वाक्प्रचार अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तुमची देहबोली बरंच काय सांगून जाते. मैदानाच्या आतमध्ये तुमचा जर खेळ चांगला होत असेल तर सगळे संघ सहकारी अगदी आपल्या पायांवर नाचत असतात असं आपण म्हणूया. त्यांचे हात एकमेकांबरोबर जोडत असतात, टाळ्यांनी ते प्रोत्साहित करत असतात, आवाज तिकडे केला जातोय, सूचना दिल्या जातात. आणि या सगळ्या गोष्टी जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे खेळाडू करत नसतील तर मग एका गोष्टीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो की मैदानाच्या आतमध्ये जी कामगिरी आहे ती त्यांच्या संघाची तितकी चांगली राहिलेली नाही. समोर ठेवलेला चेंडू अत्यंत चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी करतायत गोलंदाज जयेश. पहिल्या चेंडूवर एक धाव त्याने खर्च केलेली आहे आणि यानंतरचा दुसरा चेंडू ते फेकलेला आहे की जो निर्धाव आलेला आहे कुणालच्या विरोधात. यावेळेस फटका अत्यंत चांगला आहे.
आणखी एक दिमागदार फटका. कुणाल पाटील थांबण्याचं नाव घेत नाही. 48 धावांचं लक्ष्य लवकरात लवकर पार करण्याचा निर्धार मैदानाच्या आतमध्ये व्यक्त करत असताना आणखी एक बुलंदी हिट, षटकार. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा रिप्लाय बघूया. उंच पुरे फलंदाज आहेत. मी या गोष्टीवरही या अगोदर प्रकाश टाकलेला आहे की फलंदाज ज्यावेळेस अधिक उंचीचा असतो त्यावेळेस काय होतं की मग तो स्वतःला स्ट्रेच करत असतो आणि चेंडूच्या पिचपर्यंत फार दूरवरून पोहोचत असतो. बऱ्याचदा अवे फ्रॉम दी बॉडी खेळण्यामध्ये त्याला यश मिळत असतं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे अनेक फलंदाज पाहिलेले आहेत. त्यामध्ये माझ्यासमोर मला असं वाटतं कायरन पोलार्ड सारखा फलंदाज एक माझ्या डोळ्यासमोर येतो. क्रिस गेल सारखा दुसरा एक फलंदाज आपण ज्याचा विचार करू शकतो की हे उंच पुरे फलंदाज आणि डिझास्ट्रस खरं तर बॅटिंग किंवा डिस्ट्रक्टिव्ह फलंदाजी त्याने बऱ्याचदा केलेली आहे. आणखी एक फोर्सिबल ड्राईव्हचा फटका ऑन द राईट खेळले, परंतु रिझल्ट मात्र तोच आहे. आणखी एक चौकार इथे मिळेल. धावफलक विजयाच्या दिशेने सुसाट सुटलेला आहे. 43 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. पहिल्या षटकात अवीने चांगली गोलंदाजी केली होती. 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु या सरवली संघातील प्रमुख गोलंदाज, प्रमुख अस्त्र म्हणून सागर भोईर आपण गेले अनेक वर्ष कामगिरी करताना पाहतोय आणि त्यावरच पलटवार केला होता. त्यावरच फार मोठ्या प्रमाणावर आक्रमण केलं होतं फलंदाजाने आणि त्यामुळे धावफलक 2 षटकांच्या अंती जवळजवळ 32 वर जाऊन पोहोचलं होतं. आता जयेशाने या तिसऱ्या षटकाला सुरुवात चांगली जरूर केली होती. बघा पुन्हा एकदा आपण आपल्या मेगा स्क्रीनवर पाहू शकता. अल्ट्रा स्लो मोशन, फक्त स्लो नाही तर कित्येक पटीने मंद. मराठीचा जर चांगला वापर केला तर आपण ते म्हणू शकतो सावकाश. यावेळेस आडव्या बॅटने ते प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. चेंडूपळीचा कोणताही संपर्क दरम्यान इथं आपण बघत नाहीयेत. धावफलक पुढे गेलं. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा धावफलकावर. 1 बिग हिट हवे फ्रॉम द विक्ट्री. एखादी बाउंड्री इथे सामना संपवू शकते, मग तो चौकार असो अथवा षटकार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कुणाल स्वतःला स्ट्रेच करत असताना फॉलो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पंच इथे स्थिर आहे, त्यामुळेच हा चेंडू निर्धाव आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज कुणालने. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे संपतोय. तिसऱ्या षटकाच्या अंती धावफलक 44 अर्थात 44. आणखी 4 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला सुमित कुमार अँड कंपनी केवनी दिवे या संघाला असलेले आपण पाहू शकाल. आझाद 11 कोलशेत आणि देवांश 11 चिंचपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाने जर्सीज इथे नेलेले आहेत, इथून नेलेले आहेत. त्यामुळेच हे दोन्ही संघ उपस्थित आहेत. आणि वराळदेवी ताडाळी चौपाटी धाबा दांडी आपणाचे विनंती असेल आपण लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. 4 धावांची गरज आहे कुणाल हा सामना जिंकण्यासाठी. क्रमांक 4 साठीचा गोलंदाज इथे वापरला जातोय हर्षद चौधरी आलेले आहेत. 4 धावा त्याने डिफेंड करायचे आहेत. राईट आर्म राऊंड. पहिला चेंडू अँगल क्रिएट करून टाकण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. पंच राम पाटोळे सर आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू एक अवांतर धाव देऊन जाईल आणि धावफलक 1ने पुढे जाईल. 45 धावा धावफलक आहेत. आजच्या दिवसातील जय बजरंग कारिवली आणि गावदेवी वेहळे हा सामना भलताच रंगलेला आपण पाहिला. कारण शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 17 धावांची गरज असताना 4 चेंडूंमध्ये 16 धावा बनवल्या फलंदाज कुलदीप थळेने आणि त्या संपूर्ण सामन्यामध्ये त्याची फलंदाजी चर्चेत राहिली होती. यावेळेचा फटका पर्पजफुली खेळतायत. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे चालून आलेली संधी स्वीकारता आली नव्हती क्षेत्ररक्षकाला. त्याच्या हाताला इथे चटका बसला आणि त्याचबरोबर हा डाव इथे समाप्तीस आला आणि त्याचबरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजेच सुमित कुमार अँड कंपनी केवनी दिवे संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा चौकार दरम्यान इकडे अंकित झालेला आपण पाहिला शेवटच्या चेंडूवर आणि एक्झॅक्टली 3 धावांची तिकडे गरज होती. चौकाराला सामना जिंकलेले आहेत सुमित कुमार अँड कंपनी आणि या सामन्यातील सामनावीरही आपण खरं तर निवडणार आहोत. कुणाल की जो सलामीसाठी आला होता. खरं तर कुणाल आणि जयेश सलामीसाठी आले होते आणि एकही फलंदाज तिकडे बाद झाला नव्हता. 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना
28 धावांची झंझावाती खेळी ज्याच्या वतीने इथे साकारली गेली तो कुणाल ठरतोय या सामन्यातील सामनावीर. कुणालला विनंती असेल लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाशी आपण संलग्न व्हा. या कुणाल पाटील आपण सामनावीराची बक्षिसं घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावर लवकरात लवकर या. जरा द्रुत पावलाने या कुणाल. सामनावीरासाठी या स्पर्धेमध्ये तब्बल 5 बक्षिसं वितरित केली गेलेली आपण पाहू शकाल, ज्यामध्ये चमकणारी ट्रॉफी आहे, त्याचबरोबर शुभ्र पांढऱ्या रंगाची एक कॅप दिली जाते, त्याचबरोबर एक आकर्षक टी शर्ट दिला जातो, स्नॅक्सचा एक पॅकेट दिलं जातं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना भिवंडी तालुका यांच्या वतीने एक दर्जेदार बॅग ही इथे वितरित केली जाते. त्यामुळे हा पंचमहाभूतांचा पंचबक्षिसांचा समूह इकडे खरं तर एकत्रित झालेला आहे सामनावीराची बक्षिसं म्हणून, आणि तो कलेक्ट करण्यासाठी ज्यांची पंचतारांकित कामगिरी या अगोदरच्या सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये झालेली आहे असा फलंदाज कुणाल लवकरात लवकर या. अठ्ठेचाळीस धावा एकूण बनवायच्या होत्या या सामन्यामध्ये आणि 48 धावांचं लक्ष उराशी बाळगून 28 धावा व्यक्तिगतरित्या त्याने धावफलकावर जोडल्या. तो कुणाल पाटील ठरलाय या सामन्यातील सामनावीर. देवानंदजी पाटील साहेब यांच्या वतीने इथे ट्रॉफी दिली जात आहे कुणालला. फार चांगली कामगिरी कुणालची आपण पाहिली. त्याचबरोबर टी शर्ट वितरित केला जातोय काकांच्या वतीने. त्याचबरोबर रमाकांत दादा आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते बॅग आणि त्याचबरोबर स्नॅक्स या दोघांचंही वितरण करायचं आहे. आणि काथोड पाटील साहेब आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते ही शुभ्र रंगाची कॅप कुणालला वितरित करायची आहे आणि त्याच्या डोक्यावरती घातली जाते, कारण कामगिरी ही अत्यंत चांगली राहिली होती कुणालची. वेल प्लेड कुणाल, बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट.